नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में पहले अपक्ष के रूप में चुनाव लड़ चुके नेता इस बार पैनल पद्धति से मैदान में उतरे हैं। प्रभाग क्रमांक 6 अ से रंजना सोनवने, ब से वर्षा डोरे, क से गंगा पाटिल और ड से सुधाकर सोनवने ने एक समान विचारधारा के साथ पैनल का गठन किया है। आज सुधाकर सोनवने ने अपने पूरे पैनल के साथ आधिकारिक रूप से नामांकन दाखिल किया। नामांकन से पहले पूरे प्रभाग का दौरा कर देवी देवताओं के दर्शन किए गए। इसके बाद रबाले में हजारों समर्थकों की मौजूदगी में जोरदार शक्ति प्रदर्शन के साथ नामांकन दाखिल किया गया। घनसोली में भी बड़ी संख्या में नागरिकों की उपस्थिति में नामांकन प्रक्रिया पूरी की गई। इस मौके पर सुधाकर सोनवने ने कहा कि नवी मुंबई में सत्ताधारी दल के साथ जाने के लिए हमारे दरवाजे खुले हैं और जल्द ही अपनी चुनाव निशानी जनता तक पहुंचाई जाएगी। उन्होंने भरोसा जताया कि यह पैनल महिलाओं को सशक्त प्रतिनिधित्व देने के साथ साथ प्रभाग के सर्वांगीण विकास के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है। 11 वर्षापूर्वी मतदान झालं 2015ला आणि त्याच्यानंतर ही उत्सुकता होतीच। खरं तर सिंगल प्रभागच्या नंतर या ठिकाणी पॅनलने निवडणूक होते आणि पॅनलची निवडणूक होत असताना 4 उमेदवार असणं गरजेचं आहे, ते एका विचाराचे असणं गरजेचं आहे। आपण गेली 25 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून येऊन प्रतिनिधित्व केलं आणि त्या काळामध्ये आपले जे संबंध खूप चांगले ज्यांच्याशी होते ते लोकनेते गणेशजी नाईक साहेब, ते राष्ट्रवादीमध्ये असतानाच आम्ही त्यांच्याबरोबर होतो। त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील जरी सत्तेवर नसलो तरी त्यांच्याबरोबर होतो आणि आज आम्ही या ठिकाणी एक जो पॅनल आहे तर ह्या उमेदवारांनी माझ्यासोबत या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आम्ही उमेदवारी अर्ज भरताना नवी मुंबईमधील सत्ताधारी पक्षाच्या बरोबर जाण्यासाठी ते एक ऑप्शन त्या ठिकाणी खुलं ठेवलेलं आहे। उद्या संध्याकाळपर्यंत आमची निशाणी जी आहे ती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि निश्चितपणे नवी मुंबईच्या सत्तेबरोबर आम्ही राहू याच्याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही। हा पॅनल खूप सुंदर आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व देणारा आहे, त्याचा आनंद आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।